NDT न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। आमोदा येथे गावठी दारूभट्टीवर मसावत पोलिसांची कारवाई, 665 लिटर दारू जप्त। अलहमद हज व उमरा यांच्या वतीने शहादा शहरातून 50 लोकांचा ताफा उमरासाठी रवाना। नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात साखरने भरलेल्या ट्रकचा अपघात। नवापूर तालुक्यातील महिला बचत गटांना शेळी गट वाटप व विविध कार्यक्रम संपन्न। दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्याला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले अटक। आता सविस्तर बातम्या। शहादा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने शिवस्मारक समितीच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली। यावेळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, अजय शर्मा, संजय राजपूत, डॉक्टर योगेश चौधरी, प्रांताधिकारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी रक्तदान शिबिर देखील ठेवण्यात आले होते। NDT न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा। आमोदा येथे गावठी दारूभट्टीवर मसावत पोलिसांनी कारवाई करत 665 लिटर दारू जप्त केली। या प्रकरणी मसावत पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे। मसावत परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मसावत पोलिसांनी कारवाई सुरू केली। आमोदा येथे पडक्या झोपडीच्या आडोशाला संतोष जलमसिंग वडवी वय 43 हा हातभट्टीची गावठी दारू बनवून विकत असताना आढळून आला। यावेळी 2 मोटारीच्या ट्यूबमध्ये 65 लिटर, 2 निळ्या रंगाच्या ड्रममध्ये 600 लिटर गावठी दारू भरलेली आढळून आली। पोलिसांनी दारू व इतर साहित्य जप्त केले। तसेच संतोष वडवी याला ताब्यात घेतले। याबाबत हवालदार रवींद्र पवार यांच्या फिर्यादीनुसार संतोष वडवी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा करीत आहे। NDT न्यूज ब्युरो, मसावत। हज आणि उमरा ही मुस्लिमांची महत्त्वाची यात्रा असून यासाठी मुस्लिम धर्मीय सौदी अरब येथील मक्का आणि मदिना शरीफ जातात। शहादा शहरातून अलहमद हज व उमरा यांच्या वतीने 50 लोकांचा ताफा शहादा शहरातून रवाना झाला। यासाठी डॉक्टर BD पटेल रोड सद्दाम हुसेन चौक येथे त्यांना निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी व मित्रांनी गर्दी केली होती। NDT न्यूज ब्युरो, शहादा। नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात साखरेने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन दुभाजकाला आढळल्याने भीषण अपघात झाला। यामुळे ट्रकमधील साखरेच्या गोण्या महामार्गावर अस्वस्थ अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या। मिळालेल्या माहितीनुसार धुळ्याकडून सुरतच्या दिशेने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन अपघात झाल्याने लागलीच घटनास्थळी विसरवाडी पोलीस महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी दाखल झाले। तसेच त्यांनी या ठिकाणी मदतकार्य केले। ट्रकचा चालक कॅबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्याच्या जागीच मृत्यू झाला। NDT न्यूजसाठी रईस शेख, विसरवाडी। आदिवासी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्या मार्फत नवापूर तालुक्यातील महिला बचत गटांना शेळी गट वाटप, वैयक्तिक लाभार्थ्यांना शेळी गट निवड प्रमाणपत्र वाटप व शबरी आदिवासी घरकुल योजना आदेश वाटप अशा विविध कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार डॉक्टर रीना गावित व जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। यावेळी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। NDT न्यूजसाठी रईस शेख, विसरवाडी। धुळे शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली। त्याच्याकडून 2 गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसे
व मोटारसायकल असा एकूण 1,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा टीम कोणी दत्तात्रय शिंदे व त्यांच्या टीमला एक टीप मिळाली होती की धुळे जिल्ह्यामध्ये 2 कट्टे घेऊन एक आरोपी संशयितरित्या फिरत आहे. त्या अनुषंगाने तिथे आपण ट्रॅप लावला असता पावळी चौफुली येथे मोटरसायकल सुझुकी MH18CV4429 ही मिळाली असता तेथील आरोपी शंकर बालकिशन रेड्डी वय 22 राहणार विद्युतनगर मिल परिसर धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपल्याला 2 गावठी कट्टे पिस्टल असे मिळाले आहेत आणि मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतूस मिळालेले आहेत. त्या अनुषंगाने आपण आर्म्स ऍक्टमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण 1,32,000चा माल आपण त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल. NDT न्यूज ब्युरो, धुळे.